महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वरांच्या अंगणात रंगली सखींची मैफिल। उरणमध्ये वुमन्स कराओके कट्ट्याला उदंड प्रतिसाद। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वरांचा वारसा जपणाऱ्या स्वरगंगा म्युझिक अकॅडमीने एक अनोखी सुरांची मेजवानी आयोजित केली होती। उरणमधील माऊली मंगल कार्यालय येथे 15 मार्च रोजी वुमन्स कराओके सिंगिंग कट्टा हा कार्यक्रम सुरांच्या उधळणीत आणि महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला। कार्यक्रमासाठी विविध शहरांतून स्वरांगणांची उपस्थिती लाभली। या सुरांच्या कट्ट्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ उरणच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक शहरांतून गाण्यांची ओढ आणि आवड असलेल्या महिलांनी यात सहभाग घेतला। यामध्ये पनवेल, JNPT, बोकडविरा, कोपरखैरणे आणि चक्क अंधेरी येथून आलेल्या सख्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। ही मैफिल म्हणजे सुरांची नक्षी आणि भावस्पर्शी सादरीकरणाने रंगली। कार्यक्रमाची सुरुवात मांगल्यपूर्ण वातावरणात गणपतीची प्रार्थना आणि सरस्वती वंदनेने झाली। संस्थेच्या संस्थापिका पूनम पाटेकर यांनी स्वागत करून गायनातील बारकावे समजावून सांगत महिलांना प्रोत्साहित केले। सहभागी महिलांनी मराठी, हिंदी गीतांच्या गाठोड्यातून एकापेक्षा एक अशी सरस गाणी सादर केली। स्वरमैफिलीतील गायिकांमध्ये आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका शर्वरी शिरोळकर पनवेल, वंदना ठाकूर JNPT, निर्मला पाटील बोकडविरा, केतकी निटसुरे अंधेरी, मीनाक्षी वेदांत कोपरखैरणे, श्वेता गारडी उरण, साजिरी कदम उरण, नीता जांभळे उरण, अनघा म्हात्रे उरण, वर्षा पाटील उरण, स्वाती घरत उरण। गाण्यांच्या या मैफिलीत सोबतच आरोग्याचा संदेशही दिला गेला। फ्रीलॅक्स ऑर्गॅनिक कॉटन सॅनिटरी नॅपकिन्सच्या संस्थापिका पूनम पाटेकर यांनी उपस्थित महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश पाटेकर, हेमा घरत आणि सानिका कदम यांनी विशेष परिश्रम घेतले। आभार प्रदर्शनाने या तृप्त करणाऱ्या सुरेल कट्ट्याची सांगता झाली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। माईकवर प्रेझेंट करतानाची पण एक टेक्निक असते किंवा ब्रीदिंग टेक्निक असतात। आपण गाणं जेव्हा गातो तर सर्वात प्रॉब्लेम असतो तो श्वास पुरत नाही गाणं गाताना, है ना। म्हणजे आपण गाणं सुरू केल्यानंतर शेवट थांबते आणि गाणे गाताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या प्रकारचं गाणं निवडायचं। गाणं निवडणं ही पण एक मोठी कला आहे। गाणी हजारो गाणी आहेत, पण कोणतं गाणं आपण निवडलं पाहिजे, आता स्पर्धा आहे त्या स्पर्धेला कोणतं निवडायचं। जर आत्ताचा प्रोग्राम आहे समजा, इथे काय स्पर्धा नाही आहे, इथे काय आज काय आपण तुम्हाला मार्क्स देणार नाही, फक्त एक एन्जॉयमेंट। आज फक्त तुमचा आपला एक विमेन्स कट्टा आहे, त्याच्यावर फक्त यायचंय, गाणं गायचंय, मस्त स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी आनंद द्यायचा आहे, बस तितकंच आज आहे। मग अशा वेळी कोणतं गाणं गायचं, किंवा आपला एखादा फॅमिली फंक्शन आहे, मग त्या फॅमिली फंक्शनला कोणती गाणी निवडायची। म्हणजे एक एक प्रकार, म्हणजे ज्या सिच्युएशन आहे ज्या प्रकारची त्या प्रकारची गाणी आपल्याला निवडायला लागतात, बरोबर आहे। तर हे सगळं मी माझ्या क्लासेसमध्ये तर शिकवते, पण आज आपण फक्त एन्जॉय करायचं। इथे मी काय तुमच्या चुका काढणार नाहीये, तुमच्या जी कला आहे ती फक्त इथे येऊन तुम्हाला सादर करायची आहे। आज जे काही उपस्थित आहेत महिला, त्यांचे या सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्याच आहेत आणि ज्याच्याकडे खरोखर कला आहे, ऐकणं पण ही पण कला आहे, नुसतंच गाणं तर आहेच, कारण ती सरस्वती आपलं ऑलरेडी गळ्यात आहे, फक्त तिला आपण ते तयार केलं पाहिजे। जो गळा आपल्याला दिलेला आहे त्या गळ्याकडे आपण लक्ष देत नाही, आणि महिला आपण तर नाहीच नाही, कारण आपलं लग्न झाल्यापासून आपला संसार, मुलं, हे ते एवढ्या जबाबदाऱ्या असतात, काही वर्किंग वुमन असतात, काम पण करायचं आहे, हे पण घरातलं पण करायचं, सगळं करून आपल्या स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो। म्हणजे जी कला आपल्याला दिलेली आहे त्याकडे आपल्याकडे दुर्लक्षच होतं। मग ज्या वेळेला आपलं थोडंसं वय वाढतं, आता 40+ होतो, त्यावेळेला आपल्याला कळतं, अरे यार मला जाम गाणं आवडतं, पण मग काय आता आपल्याला कोण घेणार, किंवा आता आपल्याला कोण संधी देणार गाण्याची। म्हणून मग आता ते मस्त आपल्याला ट्रॅक्स अवेलेबल झालेले आहेत, तर तो फायदा आपण घ्यायचा आणि घरच्या घरीच त्याची प्रॅक्टिस करायची। तर प्रॅक्टिस करताना पण